बेदरकर रुग्णालयाची शिकवण. श्रावणी, एक नवीन नर्स, बेदरकर रुग्णालयात तिच्या पहिल्या दिवशी उत्साहात दाखल झाली. तिने तिचा स्वच्छ इस्त्री केलेला गणवेश घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होते. तिला अनुभवी नर्स वैशाली भेटली, जिने तिला रुग्णालयाचे नियम समजावले. आपले कपडे नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ असावेत श्रावणी, वैशाली म्हणाली. ते रुग्णांना विश्वास देतात. श्रावणीने वैशालीच्या शब्दांचे महत्त्व लवकरच अनुभवले. एका वृद्ध रुग्णा, विठाबाई, थोड्या घाबरलेल्या होत्या. श्रावणीने त्यांच्याशी शांतपणे आणि आपुलकीने संवाद साधला. काळजी करू नका विठाबाई, श्रावणी म्हणाली. आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ. तिच्या शांत आवाजाने आणि स्वच्छ व्यावसायिक दिसण्याने विठाबाईंना खूप दिलासा मिळाला. काही दिवसांनी श्रावणीला एका लहान मुलीची, सानिकाची काळजी घेण्यास सांगितले. सानिका खूप घाबरलेली होती आणि कोणाशीही बोलत नव्हती. श्रावणीने सानिकाच्या आवडीनिवडीबद्दल चौकशी केली आणि तिला एक छोटीशी गोष्ट सांगितली. तिने सानिकाशी तिच्या भाषेत, तिच्या संस्कृतीचा आदर करत संवाद साधला. हळूहळू सानिका हसू लागली आणि श्रावणीशी बोलू लागली. त्यांच्यातील संवादामुळे सानिकाला सुरक्षित आणि समजून घेतल्यासारखे वाटले. रुग्णालयात विविध विभागांतील आणि विविध पार्श्वभूमीचे कर्मचारी होते. एक दिवस एका अवघड वैद्यकीय प्रकरणावर चर्चा करताना त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले. वैशालीने पुढाकार घेतला. तिने सर्वांना एकत्र बोलावले आणि प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याची संधी दिली. तिने समजावले की प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि ते महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण एक संघ आहोत, वैशाली म्हणाली. एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांचे विचार ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळेच आपण रुग्णांना सर्वोत्तम सेवा देऊ शकतो.